हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण। नवरात्राचे 9 रंग, त्यातला आजचा रंग आहे पिवळा आणि आजची साडी आहे माहेश्वरी। मध्य प्रदेशची खासियत असणारी साडी म्हणजे माहेश्वरी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या साडीची सगळी डिझाइन केलेला आहे, त्यामुळे ही साडी माझ्या मनामध्ये खूप खास आहे। कारण माझं माहेर आहे चांदवडचं आणि चांदवडला अहिल्यादेवी होळकरांच्या रंगमहालाच्या समोर आमचं घर, त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदराचं स्थान आहे। तर ही माहेश्वरची जी साडी आहे ना, ही साधारण याची हिस्ट्री अशी आहे की 1760 म्हणजे 18व्या शतकामध्ये अहिल्यादेवी होळकर यांनी माळवा प्रांतातले म्हणजे मांडू आणि सुरत ह्या भागातले काही कारागीर आणून माहेश्वरला बसवले। कारण हे कारागीर जे होते ना, हे अतिशय सुंदर साड्यांचं विणकाम करत असत आणि ह्या राजघराण्यातल्या स्त्रियांसाठी खास त्यांनी या साड्या डिझाइन करून घेतल्या। सुरुवातीला या साड्या ज्या होत्या ना, ह्या फक्त सुती या प्रकारातच असायच्या, सुती आणि प्युअर सिल्क। पण त्या हळूहळू त्याच्यामध्ये बरेच प्रकार, बऱ्याच गोष्टी घडत गेल्या, त्याच्यात बरेच डिझाइन ॲड होत गेले आणि अशा पद्धतीने या माहेश्वरच्या साड्या ह्या प्रसिद्ध होत गेल्या। जेव्हा कधी कोणी पाहुणे मंडळी यांच्याकडे यायच्या, अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे यायचे, तेव्हा त्यांना खास भेट म्हणून या साड्या दिल्या जायच्या आणि म्हणून या सगळ्या माहेश्वरी साड्यांची ख्याती ही सर्वदूर अशी पसरली। माहेश्वरी आणि चंदेरी साड्या ह्या मध्य प्रदेशची खासियत आहे। चंदेरी ज्या साड्या असतात ना, त्या अतिशय नाजूक असतात, त्या उभ्या अशा चिरतात। माहेश्वरी साड्यांची ही खासियत आहे, ह्याच्यामध्ये ही ॲडिशन करण्यात आली, कॉटन आणि सिल्क असं मिक्सचर करण्यात आलं आणि त्या मिक्सचरमधून ह्या दोन धाग्यांमध्ये म्हणजे ताना आणि बाना या प्रकारामध्ये कॉटन आणि सिल्क ते विणण्यात आलं आणि त्यामुळे या साडीचा टिकाऊपणा वाढला। ही या साडीची खासियत आहे। मधल्या काळामध्ये म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी इंदोरहून त्यांची राजधानी काही काळासाठी माहेश्वर इथे नर्मदे किनारी वसवलेली होती आणि त्याला आर्थिक राजधानी MP ची मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असं सुद्धा म्हटलं जायचं। तर अशा ह्या नर्मदे किनारी असणारे जे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महादेव भक्त होत्या आणि त्यांनी ठिकठिकाणी महादेवाचे म्हणजे शंकराचे मंदिर बांधले। तसंच नर्मदेच्या किनारी सुद्धा त्या घाटावरती महादेवाचे मंदिर आहेत आणि त्या महादेवाच्या मंदिराचं जे काही शिल्पकाम आहे ना, त्या शिल्पकाम या साड्यांच्या डिझाईनमध्ये यावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या साड्या डिझाईन केल्या। त्यांनी कारागिरांना स्पेशली सांगितलं, त्या कारागिरांना सगळ्यात महत्त्वाचं ट्रेनिंग दिलं, त्यांना रोजगार दिला आणि त्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीने साड्या विणल्या पाहिजे। तर कोणीतरी अशी मोठी राजघराण्यातली व्यक्ती राणी हे सगळं कारागिरांकडून करते, कारागिरांच्या प्रती असणारी, आपल्या कलेच्या प्रती असणारी, आपल्या ह्या सगळ्या विणकामाच्या प्रती असणारी त्यांची आस्था तळमळ ही दिसून येते। तर मला या साड्या खूप आवडतात। या साड्या फक्त वयस्कर बायकाच नेसतात असं नाही, तर बऱ्याच तरुण मुलींचा सुद्धा आजी, मावशी, काकू, मामी यांच्या ज्या चंदेरी किंवा माहेश्वरी साड्या असतात ना, याच्यावरती डोळा असतो। बऱ्याच जणींना आपल्या आजी, मामी, काकू, आत्या यांच्या वॉर्डरोब मधल्या माहेश्वरी साड्या खुणावत असतात, कारण ह्या साड्या ज्या रॉयल रिगल दिसतात ना, तशा दुसऱ्या कुठल्याच साड्या दिसत नाहीत। या क्लासी एलिगंट अशा साड्या दिसतात। तर ह्या साड्यांची खासियत म्हणजे ह्याच्यामध्ये प्युअर सिल्क आणि प्युअर कॉटन अशा दोन धाग्यांचं मिश्रण असतं, त्यामुळे त्या उन्हाळ्यात सुद्धा चालतात, सगळ्या ऋतूंमध्ये चालतात, अतिशय कम्फर्टेबल असतात, चापून चोपून बसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप हलक्या असतात वजनाला। त्याची अजिबातच असं काय म्हणतात जडपणा नसतो, त्यामुळे ऑल डे लॉंग तुम्ही ह्या सगळ्या साड्या नेसू शकतात, आवडीने नेसू शकतात, मिरवू शकतात छानपैकी नटून थटून। आणि मुलींना काय आवडतं, मुळामध्ये नटायला थटायला, मस्त सजायला असं आवडतं। तर
हे जे नेकलेस आहे ना, हे जगदंबा पर्ल्सचं नेकलेस आहे. याचा व्हिडिओ मी केला होता. आणि ह्या साडीचं विणकाम, माहेश्वरी साडीचं विणकाम, माहेश्वरमधून ही साडी मी घेतलेली आहे. तर माहेश्वरी साडीचं विणकाम कसं केलं जातं ह्याचा पण मी एक व्हिडिओ केलेला आहे. ती साडी कशी बनते हे सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. तुम्हाला जर या सगळ्या प्रोसेसबद्दल उत्सुकता असेल तर नक्की बघा, कारण आपल्या इथल्या विणकरांना प्रोत्साहन देणं हे आपलं काम आहे, हो की नाही. तर या साडीचा मी शॉपिंगचा आणि विणकामाचा व्हिडिओ केलेला आहे, तोही बघा. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या माहेश्वरी साडी, ही जी साडी आहे ना माझी, ही पिवळी आणि थोडीशी त्याच्यात अशी एक ब्राऊन कॉर्नर आहे त्याचा. तर असं म्हणतात की जे नर्मदेच्या किनारी ही साडी बनवली जाते, म्हणजे माहेश्वरला ही साडी बनवली जाते. तर इथले लोक असं म्हणतात की नर्मदा मैया आहे ना, तिचा त्याच्यावरती आशीर्वाद आहे. म्हणजे असे धाराधारांचं, लाटा लाटांचं जे डिझाईन तुम्हाला मी दाखवलेलं आहे पहा, ट्राय ऑन शेवटपर्यंत नक्की बघा. हे पहा, हे जे डिझाईन आहे ना, तर हे जणू काही नर्मदा मैयाचा आशीर्वाद आहे असं म्हटलं जातं, असं तिथल्या लोकांची भावना आहे. तर त्यामुळे असे डिझाईन असतात त्याच्यावरती. काही बुट्टे असतात, तर त्या बुट्ट्यामध्ये माझ्या ह्याच्यावरती जे आहेत ना, तर ते असे शंकरपाळ्यासारखे दिसणारे असे बुट्टे आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे पदर असतात, वेगवेगळ्या प्रकारची बॉर्डर असते, त्याच्यामध्ये लाइनिंग्स असतात, वेगवेगळ्या अशा 2 प्रकारच्या साधारण लाइनिंग असतात. चांगला मोठा असा काठ असतो व्यवस्थित. काय मुलींना जी आवड असते, ज्यांना जरीकाठी साड्यांची आवड असते ना, तर जरीकाठच्या साड्यांना जो पदर लागतो, जो काठ लागतो आणि मधली बॉडी जी लागते ती अशी थोडीशी प्लेन असते. तर अशा प्रकारच्या ह्या साड्या असतात. या सगळ्या साड्या ह्या मुलींना, सगळ्या बायकांना खूप आवडतात, कारण माहेश्वरी साड्या ज्या रिच रॉयल दिसतात ना, तसं तो जो फील येतो आणि कम्फर्टेबल फील होतो सगळ्यात महत्त्वाचं, तसा दुसऱ्या साड्यांमध्ये येत नाही. तर ही माहेश्वरची खासियत असणारी माहेश्वरी साडी मी तुम्हाला दाखवली. ही कॉटन सिल्क असल्यामुळे ही चिरत नाही, त्यामुळे ही दिसते पण सुंदर आणि बसते पण मस्त चापून चुपून अशी छान कम्फर्टेबल अशी. जर तुमच्याकडे कोणाकडे नसेल ना, तर नक्की तुम्ही ही साडी ट्राय करा, तुम्हाला आवडेल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बखर एका साडीची मध्ये मी वेगवेगळ्या प्रांतातल्या साड्यांची माहिती देते. ह्याच्यात आज मी माहेश्वरी साडीची माहिती दिली. याबरोबरच मी एक कडी जोडलेली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या 9 कवयित्री आहेत त्यांच्या कविता मी तुमच्या समोर सादर करते आहे. आजच्या कवयित्री आहेत वंदना विटणकर. ह्या गीतकार होत्या, या लेखिका होत्या आणि ह्या बालनाट्य लिहिणाऱ्या अशा लेखिका होत्या. तर वंदना विटणकर यांना भावगीताची राणी असं म्हटलं जायचं. मधल्या काळामध्ये त्यांच्या खूप असे गाणे जे होते ना, ते अतिशय प्रसिद्ध होते. त्यातले काही गाणे म्हणजे खेळ कुणाला दैवाचा कळला, किंवा मी प्रेमनगरचा राजा, परिकथेतील राजकुमारा, अजून बरेच असे गाणे त्यांचे अतिशय प्रसिद्ध आहेत. तर त्यांची आज एक कविता मी शोधिसी मानवा राऊळी मंदिरी. तर अशा ह्या वंदना विटणकर ज्या होत्या, ह्या लहान मुलांची नाटकं सुद्धा बसवायच्या, ते नाटकं सुद्धा त्या लिहायच्या. वंदना थिएटर्स म्हणून त्यांचं थिएटर होतं, त्याच्यातर्फे त्यांनी जे नाटक बसवलेलं होतं रॉबिन हुड, त्यामधनं शिवाजी साटम किंवा हे बरेच असे दिग्गज नट त्या नाटकातनं प्रसिद्धीस आले. तर आजची मी वंदना विटणकर यांची कविता तुमच्या समोर सादर करते आहे. नव्या युगाची गाणी असं या कवितेचं नाव आहे. कारण मी वंदना विटणकर असं जेव्हा सर्च दिला तर त्याच्यामध्ये त्यांचे भावगीतच खूप जास्त येत होते, कविता मला फारशा सापडत नव्हत्या. त्यामुळे मी प्रयत्न करून कविता शोधलेली आहे. त्यामुळे एक लाईक तो बनता है की नाही. चला तर मग नव्या युगाची गाणी. एकमुखाने चला गाऊया गाणी नव्या युगाची, सारे मिळूनी चला गुंफूया सरगम 7 सुरांची. सा म्हणतो साथी आपण भेदभावना दूर करा, रे म्हणतो रेंगाळू नका रे सदैव आपुले काम करा. निर्धाराने पुढे जाऊया परवा करू ना कुणाची, सारे मिळूनी चला गुंफूया सरगम 7 सुरांची. ग म्हणतो गर्व मिरवूनी सर्वनाश कुणी करू नका, म म्हणतो महान सुंदर मानवतेचा मंत्र शिका, प म्हणतो परिश्रमाने फुलवा ज्योत यशाची, सारे मिळूनी चला गुंफूया सरगम 7 सुरांची.
ध म्हणतो जगात केवळ समानता हा धर्म खरा, नि म्हणतो निर्मळतेचा मने वाहू द्या नित्य झरा, सा म्हणतो सामर्थ्याने उजळा उषा उद्याची, सारे मिळूनी चला गुंफूया सरगमसात सुरांची, सारे मिळूनी चला गुंफूया सरगमसात सुरांची. या सा रे ग म प यावरनं त्यांनी हे सगळे शब्द बांधलेले आहे, ही कविता बांधलेली आहे. तर हे वेगवेगळे असे लहान मुलांच्यासाठी म्हणता येईल अशी, की लहान मुलांमध्ये संस्काराचं मूल्य रुजवण्यासाठी अशी ही कविता आहे. मला खूप आवडली ही कविता, म्हणून मी ही आपल्या समोर सादर केली. आजच्या कवयित्री होत्या वंदना विटणकर. तर फ्रेंड्स, तुम्हाला सगळ्यांना नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. जर तुमच्याकडनं हे व्हिडिओ आधीचे पाहण्यातले राहून गेले असतील तर नक्की एक एक करून सगळे व्हिडिओ बघा. नवरात्रानंतर बघितले तरी चालतील, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. व्हिडिओ इथे संपत नाहीये, व्हिडिओ ट्राय ऑन पर्यंत पुढे कायम आहे. त्यामुळे ट्राय ऑन पर्यंत व्हिडिओ पहा. तुम्हाला साडी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. माहेश्वरची म्हणजे मध्य प्रदेशची खासियत असणारी माहेश्वरी साडी आणि हिची आज आपण माहिती जाणून घेतली. ह्याचा इतिहास खूप जुना आहे, 200-300 वर्षांचा इतिहास आहे, त्याच्याही आधीचा आहे, पण ही पुनरुज्जीवित करण्यात आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून. त्यामुळे या साडीचं महत्त्व माझ्या मनामध्ये खूप आहे. माझ्या या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मनापासून. मी नलनबाई.